श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक संसाररूपी व्यक्तींसाठी, प्रत्येक पतीपत्नीसाठी, प्रत्येक जोडीदारांसाठी स्वामींनी दिलेला हा संदेश त्यांच्या संसारामध्ये खूप उपयोगी पडणार आहे. कारण लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीनं हे नातं सांभाळायचं असेल तर हा स्वामी संदेश प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणार आहे. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत. जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेला उपदेश हे आयुष्यात तर आचरणात आणलंच पाहिजे, तर संसाररूपी जीवनाचा गाडा जर सुखाचा करायचा असेल तर नक्कीच या विचारांचा उपयोग आपल्याला आपल्या संसारामध्ये करायचा आहे. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकासह कसे राहावे जेणेकरून त्यांचं आयुष्य चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात की कर्म करत राहायचे आणि त्याचे फळ तुम्हाला कधी ना कधीतरी मिळणारच आहे. कितीही संकट आलं तरीही एकमेकांना आधार पती पत्नींनाच द्यायचा असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा असतो. नेहमी स्वामींनी सांगितलंय की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचा हा उपदेश आपल्याला संसारामध्ये उपयोगी येणार आहे. संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात. संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडे अहंकार आणि मीपणा असून चालत नाही. स्वामी नेहमी सांगतात, मीपणास दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा. जर कधीच अपयश तुम्हाला मिळवायचं नसेल, सतत यशस्वी व्हायचं असेल तर दोघांनी एकमेकावर आपला विश्वास ठेवला पाहिजे. अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होतो. सर्व सुख दूर जाण्याचा एकच सगळ्यात मोठा धोका आहे, तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं आपल्या पदरी बांधलेला अहंकार. संसार म्हटलं की सर्वजण आपल्याला हवं असं चालत नाही. कधी पत्नीने, कधी पतीसाठी, तर कधी पतीने पत्नीसाठी त्याग करावा लागतो. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो असं नाही. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकाबद्दल किती प्रेम आणि आदर याची प्रचिती तुम्हाला होईल. त्यामुळेच स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल, संसार सुखाचा होईल असं सांगितलंय. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला, अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. आणि पती पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना सतत आधार देत असतात. तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार करा, एकमेकांनाच आधार करा. लोकांना दुःख कळल्यास त्याचा बाऊ होण्यास वेळ लागत नाही असंही स्वामी सांगत संसाराचं आपल्याला साऱ्या ठिकाणी सांगत आहेत. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितलेलं आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला पण भाग्य लागतं. हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात शोधलं पाहिजे.
लव्ह मॅरेज करणारी माणसं लग्न ओळखून करत असतात, मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या असतात. त्यामुळे चाचपडत का असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात, तरच संसार सुखाचा होत असतो. या संसाराच्या गाड्यामध्ये अनेक अडचणी येतात, पण स्वामी सांगतात की पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावं की अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआपच निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनातल्या अडचणी दूर होऊन अडचणीचा मार्ग निघून सुखाचा संसार करू शकणार नाहीत. स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत, मात्र संसार सुखी करायचा असेल तर या उपदेशामध्ये जे काही स्वामींनी सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टींचा अंगीकार आपल्याला करायचा आहे, तरच आपला संसाररूपी जीवन या ठिकाणी सुखी होणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.